हॅलो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत डायरेक्टली. आणि मित्रांनो, आधी मी तुम्हाला काय सांगणार आहे, या कंपायलर वरती दोन प्रोग्राम्स घेणार आहे. कोणते कोणते? एक तर तुमचा काउंट नावाचा जो काही व्हेरिएबल आहे, काउंटिंग कशी केली जाते प्रोग्राम मध्ये ते तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि दुसरा की तुमचं पॅरामीटर्स कसे घेतले जातात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये. त्यासाठी आधी इथं C++ सिलेक्ट करा. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये करायचंय ना आपल्याला, म्हणून इथं C++ सिलेक्ट करा आणि C++ ची हेडर फाईल इथं इन्क्लूड करा. काय आहे? आयोस्ट्रीम .h किंवा .h नाही लिहिलं तरी चालतंय. आणि इथं युझिंग नेम स्पेस std, युझिंग नेम स्पेस std ही लाईन का म्हणून ऍड करते ते सर्वजणांना माहितीच आहे. आता फ्रेंड्स, आता मी तुम्हाला आधी पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स कसे घेतले जातात तुमच्या फंक्शन मध्ये हे तुम्हाला सांगणार आहे. आधी एक क्लास बनवतो मी, काय डिस्प्ले नावाचा क्लास बनवतो, ज्याच्यामध्ये मला एक्स ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची. पण एक्स ची व्हॅल्यू मी कुठून घेणार? डायरेक्टली युजर कडून घेणार का? नाही. तर मी कुणाकडून घेणार? डायरेक्ट प्रोग्राम मधून त्याला फेच करणार. डायरेक्ट प्रोग्राम मधून मी त्याची व्हॅल्यू घेणार. हार्ड कोड करून घेणार का? तर नाही, डायरेक्ट फंक्शन थ्रू घेणार. आता समजून सांगतो ते कसं. क्लास डिक्लेअर करणार. आधी क्लास बनविला डिस्प्ले नावाचा क्लास बनविला मी. या क्लासमध्ये मी काय करणार, एक पब्लिक मध्ये फंक्शन बनवणार. आधी प्रायव्हेट इंट एक्स किंवा ए करा. इंटिजर ए नावाचा व्हेरिएबल मी आधी प्रायव्हेट मध्ये डिक्लेअर केला. समजत आहे मी काय केलं? आता पब्लिक जे तुमचा स्पेसिफायर आहे, विजिबिलिटी मोड, ते विजिबिलिटी मोड मी लिहिला आता पब्लिक इथं. आणि याच्यामध्ये मी फक्त डिस्प्ले फंक्शन ठेवतो, कारण की मला ए ची व्हॅल्यू फक्त डिस्प्ले करायची, म्हणून मी डिस्प्लेच फंक्शन घेणार. वाईड डिस्प्ले हा फंक्शन मी घेतला. आता या डिस्प्ले मध्ये मी काय करणार, या ए ची व्हॅल्यू डिस्प्ले करणार. मग ए ची व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी मला सी आउट वापरावं लागेल. आणि ए इज इक्वल टू किंवा व्हॅल्यू, ह्याला डबल कोटेशन मध्ये द्या आधी. व्हॅल्यू इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू मी डिस्प्ले करून टाकणार. इन्सर्शन ऑपरेटर देऊन ए, असं ए ची व्हॅल्यू मी इथं डिस्प्ले करून टाकली. समजत आहे मी काय केलं इथपर्यंत? फक्त मी वाईड डिस्प्लेच घेणार, कारण की मला एकच हे करायचं आहे, फक्त डिस्प्लेच काम करायचं आहे. आता मी या क्लासचा ऑब्जेक्ट बनविणार. क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनवते? क्लास नेम डिस्प्लेचा D1 ऑब्जेक्ट बनविला आणि D1 डॉट डिस्प्लेला मी कॉल केलं. D1 डॉट डिस्प्लेला मी कॉल केलं. D1 डॉट डिस्प्ले फंक्शनला मी काय केलं? कॉल केलं. आता बघूया आपला प्रोग्राम हा रन होतो का नाही, बघूया. काय म्हणत आहे मित्रांनो, तुम्ही क्लासचं काय रिटर्न टाइप स्पेसिफिकेशन, हे आणि इन मेन क्लास डिस्प्ले इज नो मेंबर डिस्प्ले इट द मेन डिस्प्ले. म्हणजे मित्रांनो इथं काय झालंय माहिती का, तुम्ही क्लासचं नेम डिस्प्ले घेतलाय आणि ह्याचं पण नेम तुम्ही डिस्प्ले घेतलाय, म्हणून यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत आहे. याचं नेम तुम्ही दुसरं घ्या. काय करा, क्लासचं नेम आउटपुट घ्या. आउटपुट घ्या, क्लासचं नेम आउटपुटचं D1 ऑब्जेक्ट बनविला. आता बघूया, आता काय म्हणत आहे, डिस्प्ले क्लास आउटपुट हॅज नो मेंबर डिस्प्ले हा मेंबरच नाही आहे म्हणत आहे त्याचा. पण डिस्प्ले फंक्शन तर आपण डिक्लेअर केला आहे पब्लिक मध्ये. हे पहा, डिस्प्लेची स्पेलिंग आपली मिस्टेक झालेली इथं यस राहील आपलं डिस्प्ले. आता बघूया,
आता आपली व्हॅल्यू आलेली आहे मित्रांनो आणि प्रोग्राम रन झालेला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो मी एरर आला तरी एरर सॉल्व्ह करतोय तुमच्या माहितीसाठी, जेणेकरून तुम्हाला जरी असे एरर आले तरी ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. कुठं कुठं मिस्टेक झाली ती तुम्हाला लक्षात आली पाहिजे. म्हणून मी कोणत्याही क्लिप अशा कट करीत नाही. जिथं एरर आला तिथं असं कट करून टाकणे असं काही करीत नाही मी. डायरेक्टली जे काही असेल ते तुम्हाला शो करून देतो मित्रांनो. आता तुम्ही म्हणता सर इथं मिस्टेक होती, पण इथं तुम्ही क्लासचं नेम चेंज केलं, हे कामून चेंज केलं? तर मित्रांनो तुम्ही म्हणता डिस्प्ले ठेवायचं होतं क्लासचं नेम, तर तेच डिस्प्ले ठेवून बघूया काय तोच एरर राहतो का, तो एरर जातो बघूया. मित्रांनो प्रोग्रामिंग हे खेळायसाठीच असते मित्रांनो. प्रोग्रामिंग सोबत खेळलं तर त्याच्या रिलेटेड नॉलेज, त्या गेम रिलेटेड आपल्याला खूप सारं नॉलेज होऊन जातं मित्रांनो. आता बघूया, आता आलं पहा तेच तेच एरर आला, कारण की याचा नेम आणि तुम्ही याचा नेम सिमिलर ठेवू शकत नाही. समजत आहे? म्हणून याला मी आउटपुट नावाचा क्लास दिला, आउटपुट नेम दिलं याला, या क्लासला. आणि मला या ऑब्जेक्ट डिक्लेअर करताना बी आउटपुटच लिहावं लागलं तिथं. समजलं? आता मी रन करीन तेव्हा मला ए ची व्हॅल्यू आउटपुट स्क्रीनला येऊन जाईल. आता ए वरती कोणती व्हॅल्यू? ही व्हॅल्यू आहे का ए वरती? गार्बेज व्हॅल्यू आहे ए वरती. ही कोणती व्हॅल्यू आली? गार्बेज व्हॅल्यू. गार्बेज व्हॅल्यू म्हणजे तुमच्या सिस्टीम मधली जी काही त्या एच्या मेमरीवरती व्हॅल्यू आहे त्याला गार्बेज व्हॅल्यू असं म्हणतात. बाय डिफॉल्ट गार्बेज व्हॅल्यू तुमची डिस्प्ले होती जर तुम्ही ए वरती कोणता नंबर इनिशियलाइज नाही केला तर. आता मित्रांनो मी तुम्हाला एक पद्धत सांगतो. युजर कडून तुम्ही घेता ए वरती व्हॅल्यू, ही पहिली मेथड तुमची. हार्ड कोड करून घेता तुम्ही ए वरती व्हॅल्यू, ही दुसरी मेथड. आणि फंक्शन मधून तुम्ही ए वरची व्हॅल्यू घेता, ही तिसरी मेथड तुमची. पहिली मेथड तुम्हाला माहितीच, काय करायचं? वाईड गेट डाटा नावाचं फंक्शन लावायचं, त्याच्यामध्ये युजर कडून व्हॅल्यू घ्यायची. ही आपण प्रोग्राम ह्याच्या आधी सुद्धा केलेले आहेत. हार्ड कोड करून घ्यायची व्हॅल्यू माहिती तुम्हाला. डायरेक्टली याला इनिशियलाइज केलं आणि इथंच इक्वल टू देऊन व्हॅल्यू दिली. ए ला किती? 100 व्हॅल्यू दिली. आता मी याला रन केलं तर मला आउटपुट स्क्रीनला काय येईल? 100 व्हॅल्यू येईल. व्हॅल्यू इज इक्वल टू 100. ए ची व्हॅल्यू मला आउटपुटला येईल. आणि जेव्हा ए वरती कोणतीच व्हॅल्यू नव्हती तेव्हा कोणती व्हॅल्यू आली? ती गार्बेज व्हॅल्यू. रॅन्डम व्हॅल्यू म्हणतात त्याला, गार्बेज व्हॅल्यू. समजत आहे? आता मित्रांनो पहा, दुसरी मेथड ही तुम्हाला समजली. एक युजर कडून व्हॅल्यू घ्यायची, त्याला टेक इनपुट फ्रॉम युजर असं म्हणतात. आणि याला काय म्हणतात मित्रांनो? हार्ड कोड करणे. व्हॅल्यूला हार्ड कोड म्हणजे डायरेक्ट प्रोग्राम मध्ये तुम्ही व्हॅल्यूला देणं. आता मित्रांनो तिसरी मेथड फंक्शन थ्रू तुम्ही घ्यायचं. फंक्शन थ्रू घ्यायचं म्हणजे काय करायचं? इथून डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू इन्सर्ट करायची. व्हॅल्यू काय? 100. डायरेक्ट इथून व्हॅल्यू इन्सर्ट करायची आणि ती व्हॅल्यू तुम्ही या व्हेरिएबल वरती टाकून द्यायची. इथं काय करा? ए करा. बघू ए नी झालं तर बघूया काय म्हणत आहे. ए इज नॉट ए टाईप. मग ए नी होत नाही. मग याला काय करणार आपण? वेगळा व्हेरिएबल घेणार. एक्स. एक्स व्हेरिएबल घेतला. आता एक्स व्हेरिएबल घेतला. आता रन करून बघूया. आता बी एरर. आता पहा मित्रांनो, मी एक जादू करतो. या एक्स, या ए वरती मी काय करतो? एक्स टाकून देतो तुमचा. म्हणजे काय? या एक्स ची व्हॅल्यू या ए वरती येऊन जाईल मित्रांनो. समजत आहे का मी काय म्हणत आहे? एक्स वरती कोणती व्हॅल्यू आहे? डिस्प्ले फंक्शन जेव्हा मला कॉल करतो तेव्हा मी इथून व्हॅल्यू पास करतो. मी इथून व्हॅल्यू जी पास केली ती या व्हेरिएबल वरती येणार. आता मित्रांनो हा व्हेरिएबल वरती मी इथून समजा फ्लोट व्हॅल्यू पास केली, फ्लोट व्हॅल्यू पास केली, तर मित्रांनो हा व्हेरिएबल तर इथं इंट आहे, हे इंट मध्ये व्हॅल्यू टाकत आहे. म्हणून इथं डाटा टाईपचे कन्व्हर्जनचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून इथं आपण काय करणार? या व्हेरिएबलला INT इंट एक्स असं डिनोट करणार. इंट एक्स, याला एक्स नावाचा व्हेरिएबल बनविणार. आता आपण करून बघूया. आता पहा मित्रांनो, आता 100 व्हॅल्यू आपली ऍज इट इज आउटपुटला आलेली आहे. म्हणजे आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. हे असे प्रॉब्लेम्स आपण सी लँग्वेज मध्ये सुद्धा बघितले. काय केलं तर सी लँग्वेज मध्ये इथं इंट एक्स घेतला होता, इंट वाय सुद्धा घेतला होता. त्यांना ए आणि बी वरती टाकलं होतं आणि ए आणि बी ची ऍडिशन तुम्हाला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले केली ती. समजलं? आता इथं कॉमा देऊन तुम्ही दुसरा नंबर पण देऊ शकता. कॉमा देऊन तुम्ही दुसरा नंबर पण देऊ शकता. कॉमा देऊन तुम्ही 200 दिली, 200 दिली, 200 तुम्ही दुसऱ्या नंबरवरती स्टोअर केली. इथं कॉमा देऊन तुम्ही इंट वाय वरती स्टोअर केली. म्हणजे 200 पहिला 100 कोण्या व्हेरिएबल वरचा आहे?
या एक्सचा, दुसरा 200 कुण्या व्हेरिएबलचा आहे, हा वायचा. मग या वाय, मग बी वरती मी काय टाकतो, वाय टाकतो, म्हणजे वायची व्हॅल्यू या बी वरती स्टोअर करतो. आणि इथे डिस्प्ले करताना ए प्लस बी असं डिस्प्ले करतो. आता मला ऍडिशन इथे डिस्प्ले होऊन जाईल, व्हॅल्यूच्या जागी ऍडिशन होऊन जाईल, म्हणजे 300 मला आउटपुटला येऊन जाईल. काय म्हणत आहे, बी वॉज नॉट डिक्लेअर. हा, बीला डिक्लेअर करा इथं वर. बीला तुम्ही डिक्लेअरच केलं नाही म्हणताय ना, बीला डिक्लेअर करा इंटिजर मध्ये. मग बीला डिक्लेअर केलं, आता रन करा. आता 300 तुमचं आउटपुटला आलेले आहे. पहा मित्रांनो, मी तुम्हाला कसं कसं कुठून कुठून कसं कसं आउटपुट येते, कशा कशा इथून व्हॅल्यूज इथं रीड होत आहेत, रीड झाल्यावर ह्या व्हॅल्यूज कशा या व्हेरिएबल वरती जात आहेत, आणि त्यानंतर ऍडिशन कसं डिस्प्ले होत आहे ते तुम्हाला मी सांगितलं. आता याला काय म्हणतात, आर्ग्युमेंट्स म्हणतात. याला या फंक्शन मध्ये जर व्हॅल्यू आपण पास केला तर त्यांना फंक्शन विथ आर्ग्युमेंट्स म्हणतात किंवा पॅरामीटर्स म्हणतात मित्रांनो. एक तर तुम्ही त्याला आर्ग्युमेंट्स म्हणा किंवा तुम्ही त्याला पॅरामीटर्स म्हणा. जर इंटरव्ह्यूवर तुम्हाला क्वेश्चन विचारला किंवा आर्ग्युमेंट्स काय राहतात, तर तुम्ही त्यांना पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स हे सेम राहतात ना, त्यांच्याबद्दल तुम्ही सांगू शकतात. दोन्ही तुमची एकच गोष्टी. आता तुम्ही म्हणता सर इथला इंट काढून टाका आणि इथला इंट काढून टाका, एक्स आणि वाय वरतीच व्हॅल्यू घ्या. आता मी रन करतो, पहा एरर आला. काय एरर आला आपल्याला, इंट मिसिंग आहे म्हणत आहे. जर हे मिसिंग असेल तर तुम्हाला हे असं लावावं लागेल, म्हणजे वॉज नॉट डिक्लेअर म्हणाले. एक्स तुम्ही डिक्लेअर केलाय का, नाही. मग मित्रांनो तुम्ही काय करा, एक्स आणि वाय इथं डिक्लेअर करून बघा बरं काय होतो का, आउटपुटला काही चेंज होतो का. एक्स आणि वायला इथं वरच डिक्लेअर केलं आपण. आता रन करून बघूया. आता बी एरर आला. काय एरर आला, व्हाईट डिस्प्ले एक्स इज नॉट ए टाईप. पहा एरर आला. मग मी तुम्हाला काय सांगत आहे मित्रांनो, तुम्हाला एक्स आणि वाय हे कुठं हे करावे लागतील, डिक्लेअर करावे लागतील तिथंच, याच पब्लिक सेक्शन मध्ये. मग पब्लिक सेक्शन मध्ये मी इथं डिक्लेअर केलं तर जमतेत का बघूया. इंट एक्स कॉमा वाय इथं मी डिक्लेअर करून बघतो. आता बघूया काय, तरी नाही रन झालं बघा, नॉट ए टाईप, म्हणजे तरी हे रन नाही झालं. म्हणजे याला तुम्ही डिक्लेअर करताना कुठं डिक्लेअर करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. कुठं डिक्लेअर करणार आहे तुम्ही त्याला, कुठं डिक्लेअर करणार आहे, इथं डायरेक्टली. इथं तुम्ही काय लिहिणार, इंट INT इंट एक्स, म्हणजे या एक्सचा डाटा टाईप इंटिजर आहे म्हणून त्याला इंट एक्स, वायचा डाटा टाईप इंटिजर आहे म्हणून त्याला इंट वाय. असं तुम्ही त्याला प्रॉपर वेने डिक्लेअर करायचं. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, ए वरती बी वरती मी व्हॅल्यू इन्सर्ट केली का, कोणती नाही. मी काय केलं, इथून डायरेक्ट व्हॅल्यू दिली पुन्हा व्हेरिएबलला एक्सला आणि वायला. मग या एक्स आणि वाय ला कशावरती स्टोअर केलं, ए आणि बी वरती. डायरेक्ट मी एक्स आणि वाय ला डिस्प्ले करायचा प्रयत्न केला तर ते डिस्प्ले झालं का बघूया. एक्स आणि वाय ला डायरेक्ट मी डिस्प्ले करायचा प्रयत्न करतो. काय करूया, इथं डायरेक्ट एक्स ला डिस्प्ले करूया, बघू होते का. पहा एक्स ची व्हॅल्यू 100 आली का नाही ऑलरेडी. इथं एक्स ची व्हॅल्यू राईट इथं रीड झाली का नाही. आता वाय ची व्हॅल्यू कॉमा देऊन तुम्ही इथं वाय ची व्हॅल्यू सुद्धा डिस्प्ले करा. काय करणार तुम्ही इथं, हे करूया आपण आधी इथं डबल कोटेशन मध्ये स्लॅश टी करूया, जेणेकरून जरासा गॅप येईन दोन्ही मध्ये, आणि इन्सर्शन ऑपरेटर करून एक्स ची व्हॅल्यू सॉरी वाय ची व्हॅल्यू आता डिस्प्ले करूया. तर आता बघूया आता काय आउटपुट येतो आपलं. काय म्हणत आहे, हा क्लोजिंग सिम्बॉल राहिला याचा, क्लोजिंग सिम्बॉल याचा, आणि याला सी आउट करा दुसऱ्या लाईनीला, जेणेकरून नेक्स्ट लाईनीला तुमचा आउटपुट येऊन जाईल. आता पहा मित्रांनो काय आलं, व्हॅल्यू 100 आणि त्याच्यानंतर ही दुसरी व्हॅल्यू ही तुमची वाय ची व्हॅल्यू आहे 200. पहा त्याच व्हॅल्यू आपण इथून पाठवेल त्या का फंक्शन मधून. मित्रांनो समजली का तिसरी स्टेप, तुम्ही त्याला फंक्शन मधून सुद्धा देऊ शकता व्हॅल्यू. इथं तुम्ही 300 द्या, तुम्ही किती द्यायची तुम्हाला व्हॅल्यू द्या, ती व्हॅल्यू तिथं आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होऊन जाईल. 300 आली का 200 आली का. मग हेच तुम्हाला मला सांगायचं आहे मित्रांनो, की व्हॅल्यू तुम्ही इथून सुद्धा पास करू शकता या फंक्शन मधून. समजत आहे. आता मित्रांनो हे तुम्हाला झाले पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट. समजले का, यांनाच काय म्हणतात, पॅरामीटर्स, यांनाच आर्ग्युमेंट असं म्हणतात. मित्रांनो आता तुम्ही काय करणार, याची प्रॅक्टिस करा.
ऍडिशन नावाचा प्रोग्राम याच्या थ्रू करा, कारण की ए आणि बी च्या व्हॅल्यूज तुम्ही काय करा, एक्स आणि वाय थ्रू घ्या आणि दोन्हीचा सम आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करा. हा तुमचा होमवर्क राहील. आणि आता आपण काय करूया, काउंट बद्दल चर्चा करूया. काउंटचा यूज. आता मित्रांनो, काउंट जर तुम्हाला सांगायचं झालं तर काउंटचा यूज तुम्ही कसं करणार, जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रोग्राम मध्ये कोणती ना कोणती गोष्ट काउंट करायची असते. आता काउंट ह्या या शब्दाचा अर्थच काय, काउंटिंग एखाद्या नंबर्सची, किंवा सपोज तुमच्या लिस्टमध्ये एखादा ऍरे आहे, त्या ऍरे मध्ये किती इव्हन नंबर्स आहेत आणि किती ऑड नंबर्स आहेत त्याची काउंटिंग तुम्हाला करायची आहे. तर ती कशी करणार, एखाद्या ऍरे मध्ये तुमचे इव्हन नंबर्स किती आहेत आणि ऑड नंबर्स किती आहेत त्याची काउंटिंग कशी करणार तुम्ही, तर ती काउंट नावाच्या व्हेरिएबलला प्लस प्लस करून, म्हणजे काउंटच्या व्हॅल्यू इन्क्रीमेंट करून, जसं तुमचा तो व्हेरिएबल डिटेक्ट झाला तसं काउंटला तुम्ही इन्क्रीमेंट करणार. आता आपण असा प्रोग्राम लिहूया ज्याच्यात मी काय करणार, एक ऍरे इन्सर्ट करणार. ज्याच्यात मी काय करणार, एक ऍरे इन्सर्ट करणार. त्या ऍरे मध्ये मी काय करणार, त्या ऍरे मध्ये मी काय करणार, व्हॅल्यूज इन्सर्ट करणार. काय, 10, 5, 3, 8. आता मला सांगा मित्रांनो, या ऍरे मध्ये किती इव्हन नंबर्स आहेत, 10 आणि 8 2च आहेत. म्हणजे आपला काउंट काय येईल, 2. आपला काउंट 2 येईल. आणि जेव्हा ऑड नंबर्स किती आहेत ते चेक केलं तर त्याचा काउंट काय येईल, त्याचा पण काउंट 2 येईल. सपोज इथं आणखीन एक ऑड नंबर आहे 11 आहे, मग त्याचा काउंट काय येईल, 3 येईल. समजत आहे का, हेच काउंट कसं काढायचं ती आता आपण बघणार आहोत. सिंपल प्रोग्राम आहे याचा काही तेवढा असं फंक्शन बिमशन हे नाही, याच्यामध्ये क्लास वगैरे फंक्शन वगैरे एवढं काही नाही. तुम्ही म्हणता सर तुम्ही आम्हाला हे प्रोग्राम एक्सप्लेन का करून सांगत आहात अचानक. मित्रांनो, इथून पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हा प्रोग्राम लागणार आहे. जेव्हा आपण स्टॅटिक डेटा मेंबर्स हे शिकणार आहोत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला काउंट लागणार आहे. मग त्याच्या आधीच तुम्हाला काउंट क्लिअर झालेला बरा, काउंटचा प्रोग्राम क्लिअर झालेला त्याच्या आधीच तुमचा बरा, त्याच्यासाठी मी एक्सप्लेन करून सांगत आहे. आता काय करणार, इंटिजर ऍरे घेणार मी कुणाकडून, युजर कडून ऍरे घेणार. किती, त्याचे साईज काय डिक्लेअर करतो मी, चला 5 साईज डिक्लेअर करतो. मग युजर कडून मी 5 एलिमेंट्स घेणार. आता मला 5 एलिमेंट्स युजर कडून घ्यायचे, तर मला इथं कॉमा देऊन आय सुद्धा डिक्लेअर करावं लागणार, कारण की मला व्हॅल्यूज युजर कडून घ्यायच्यात आणि युजर कडून व्हॅल्यू घ्यायला मला फॉर लूप लावावं लागतोय. ऍरे मध्ये जर मला युजर कडून व्हॅल्यू घ्यायच्यात, मग फॉर लूप. ऍरे इंडेक्स कुठून सुरुवात होतो, 0 पासून. मग आय इज इक्वल टू 0 तुमचा देणार आपण, कॉमा आय हा लेस दॅन असला पाहिजे एन पेक्षा, किंवा तुमची जी व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू काय आहे तुमची 5 पेक्षा लेस दॅन असला पाहिजे. कॉमा देऊन सेमीकॉलम देऊन तुम्ही तुमचं आय प्लस प्लस करून टाका, म्हणजे आयला इन्क्रीमेंट करून टाका, आयला तुम्ही इन्क्रीमेंट करून टाका. आता या फॉर लूप मध्ये मी काय करणार, युजर कडून व्हॅल्यू घेणार. मग युजरला आधी मेसेज द्यावा ह्या फॉर लूपच्या बाहेर, किंवा एंटर ऍरे एलिमेंट्स म्हणून. मग प्रिंट एफ नाही तुमचं काय करा, सी आउट करा तुमचा, सी आउट करून तुम्ही युजरला मेसेज द्या. C++ मध्ये प्रोग्राम लिहित आहोत ना, म्हणून सी आउट करणार. सी आउट केला, युजरला मेसेज द्यायचा, किंवा एंटर ऍरे एंटर ऍरे एलिमेंट्स असं युजरला मेसेज दिला. मग युजर काय करेन, तुमचे ऍरेचे एलिमेंट्स जे काय असतील ते एंटर करेन. मग त्याच्या जागी काय, सीइनचा वापर करायचा, सीइन. मग ती व्हॅल्यू कशावरती घ्यायच्या, त्या ऍरे वरती. मग त्या ऍरेचे व्हॅल्यूज इन्सर्ट करून घ्या, सीइनचा ऑपरेटरचा यूज करून त्या व्हॅल्यू इन्सर्ट करून घ्या. कशावरती, ए ऑफ आय वरती व्हेरिएबल वरती स्टोअर 1. कोणती व्हॅल्यू, जी युजरनी एंटर केली ती. समजत आहे मी कसं कसं केलं, काय काय केलं. आता मित्रांनो, मी काय करणार, तुमचा फॉर लूप लिहिणार. आता फॉर लूप का म्हणून लिहिणार, कारण की मित्रांनो मला आता कशावरती प्रोग्राम लिहायचा आहे, मला काउंटिंग करायची. म्हणजे मला काउंट नावाचा व्हेरिएबल लागेल, COUNT, काउंट नावाचा व्हेरिएबल लागेल. त्याला आधी मी डिक्लेअर करून घेतो तुमच्यासाठी, काउंट नावाचा व्हेरिएबल. काउंट त्याला इनिशियली मी 0 सेट करतो. कधीही काउंटला इनिशियली 0 सेट करायचं हे तुम्ही
लक्षात असू द्या, काउंटला मी काय करतो, इनिशियली 0 म्हणजे काउंट वरती स्टार्टिंगलाच व्हॅल्यू मी 0 देऊन टाकतो. समजत आहे, जेव्हा त्याला डिक्लेअर केलं तेव्हाच मी त्याला 0 व्हॅल्यू देऊन टाकली. आता समजलं तुम्हाला या गोष्टी. आता पहा मित्रांनो, काउंट मी डिक्लेअर केला. आता मला एखाद्या लिस्ट मध्ये म्हणजे या ऍरे मध्ये किती एलिमेंट्स, आता 5 एलिमेंट्स आहेत, टोटल ऍरेची साईज 5 आहे म्हणजे 5 एलिमेंट्स आहेत. त्यामधले इव्हन एलिमेंट्स किती आहेत ते मला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करायचे, म्हणजे किती आहेत टोटल, त्याचा इव्हन एलिमेंटचा काउंट मला डिस्प्ले करायचा आहे. मग मी कसं करणार, आधी फॉर लूप लिहिणार. फॉर लूप का म्हणून, कारण की मला सगळं रन करायचं आहे, सगळ्या ऍरेवरती ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. मग ऍरेची सुरुवात कुठून करणार मी, 0 पासून. ऍरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0 म्हणून ऍरेची सुरुवात आपण 0 पासून करणार आहोत. त्यानंतर सेमी कॉलम, जी तुम्ही ही तर कंडिशन वापरली तीच कंडिशन बरं का. आय हा लेस दॅन असला पाहिजे, कशापेक्षा, तुमच्या साईज पेक्षा. आय ची साईज लिहा आणि आय ला इन्क्रीमेंट झाला पाहिजे, आय ला तुमचा इन्क्रीमेंट झाला पाहिजे शेवटपर्यंत. जवळ तुमचा तो लूप एंड होत नाही तोवर, फॉर लूप एंड होत नाही तोवर हा प्रोग्राम रन व्हायला पाहिजे. त्यामध्ये मी आता इव्हन ची कंडिशन देणार. सपोज मी तुम्हाला काय, इव्हनचा प्रोग्राम तुम्हाला माहिती, इव्हनचा प्रोग्राम जर तुम्हाला आठवत नसेल, इव्हनचं जर लॉजिक तुम्हाला आठवत नसेल, तर एखाद्या नंबरला आपण इव्हन कधी म्हणतो, सपोज ते नंबर 2 च्या टेबलमध्ये असतील, 2, 4, 6, 8, यांना आपण इव्हन कधी म्हणतो, की ते नंबर 2 नी डिव्हिजिबल असतात त्यांनाच आपण इव्हन म्हणतो. आता सपोज 6 आहे, 6 2 नी प्रॉपर डिव्हिजिबल आहे का चेक केला जातो, म्हणजे 2 डिवाइड बाय 6, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, म्हणजे 2 3 जा 6, म्हणजे डायरेक्ट प्रॉपर डिव्हिजन झालं. रिमाइंडर काय आलं तुमचं, 0 आलं. पहा इथं आता रिमाइंडरचा खेळ आहे इथं. रिमाइंडर तुमचं 0 आलं म्हणजे प्रॉपर डिव्हिजन झालं, 0 आलं म्हणजे प्रॉपर डिव्हिजन झालं. आता इथं प्रॉपर डिव्हिजन झाले म्हणल्यावर काय काय म्हणणं जातंय, किंवा हा 6 एलिमेंट हा इव्हन नंबर आहे. सपोज जर इथं 11 असता, 6च्या जागी 11 असता, म्हणजे 2 डिवायडेड बाय 11 असतं. आता 2 5 जा 10, 2 5 जा 10, तरी इथं रिमेनिंग काय राहतंय, 1. सपोज रिमाइंडर काय आलं तुमचं मग 1. मग इथं परफेक्ट डिव्हिजन आहे का, नाही मित्रांनो. परफेक्ट डिव्हिजन नाही म्हणून इथं काय झालं तुमचं, हा नंबर काय झाला, ऑड. हा नंबर काय आहे तुमचा, इव्हन. समजत आहे, जिथं परफेक्ट डिव्हिजन तुमचा आहे तिथं तुमचा नंबर ऑड असतो. सॉरी, जिथं तुमचं परफेक्ट डिव्हिजन आहे तिथं तुमचा नंबर इव्हन असतो, आणि जिथं तुमचं परफेक्ट डिव्हिजन नाही तिथं तुमचा नंबर ऑड असतो. सपोज आता मी ऍरे इन्सर्ट करणार आहे, हा ऍरे घेतला मी, या ऍरे मध्ये मी 5 एलिमेंट्स इन्सर्ट करणार आहे ना. 5 एलिमेंट्स मध्ये मी काय केलं, पहिल्यांदी 5 इन्सर्ट केला, दुसऱ्यांदी 6 इन्सर्ट केला, तिसऱ्यांदी 8 इन्सर्ट केला, आणि चौथ्यांदी 11 इन्सर्ट केला, आणि पाचव्यांदी 10 इन्सर्ट केला. आता मला याच्यात जर मी इव्हन नंबर काउंट करायला गेलो तर मला किती इव्हन नंबर भेटेल, 1 2 3 इव्हन नंबर भेटेल. म्हणजे मला काउंट काय येईल आउटपुट स्क्रीनला बरं का, आउटपुट स्क्रीनला मला काउंट इज इक्वल टू 3 असं येईल बरं का. तर ते कसं होईल, आधी मला प्रत्येक लिस्ट मध्ये म्हणजे ए ऑफ 1, आता हा ऍरे आहे याचा 0th इंडेक्स पासून सुरुवात होती, 0 1 2 3 4. मग ए ऑफ 0 ला मला चेक करावं लागेल, म्हणजे इथं या एलिमेंटला मला चेक करावं लागेल. ए ऑफ 1 ला मला चेक करावं लागेल या एलिमेंटला. ए ऑफ 2 ला चेक करावं लागेल. काय चेक करावं लागेल, किंवा तो एलिमेंट हा इव्हन आहे का नाही, ही गोष्ट मला चेक करावी लागेल. मग हा एलिमेंट आहे का, हा एलिमेंट आहे का, शेवटपर्यंत. म्हणून हा फॉर लूप आपण इथं यूज केलेला आहे. त्या ऍरेवरती आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचे. हा फॉर लूप कशासाठी यूज झाला, कारण की त्याच्यामध्ये डाटा इन्सर्ट करण्यासाठी. हे 5 6 8 10 11 हा डाटा या फॉर लूपनी इन्सर्ट झाला. आता मला या डाटावरती ऑपरेशन करायचे, मग त्या ह्याला म्हणजे मला एक एक व्हॅल्यू कम्पेअर करायची, किंवा ती व्हॅल्यू इव्हन आहे का नाही ते चेक करायचे. मग मला 0 पासून सुरुवात करायची, म्हणून मी आय ची व्हॅल्यू 0 दिली. मग पहिली व्हॅल्यू 5 व्हॅल्यू मी कम्पेअर करणार कुणासोबत, कम्पेअर करणार म्हणजे कुणासोबत काय करणार मी त्याचं, किंवा ती इव्हन आहे का नाही चेक करणार. आता मला एखादी व्हॅल्यू जर इव्हन आहे का नाही चेक करण्यासाठी मी त्याचं लॉजिक काय असते, त्याला मी इफ स्टेटमेंट मध्ये लिहितो. इफ जर तो नंबर तुमचा इव्हन असेल तरच काउंट मला प्लस प्लस करायचं, म्हणजे काउंटची व्हॅल्यू मला वाढवायची आहे. हा नंबर म्हणजे ए ऑफ 0चा नंबर जर इव्हन असेल तरच काउंट प्लस होणार. सपोज हा नंबर ए ऑफ 1 हा नंबर
जर इव्हन असेल तरच काउंट प्लस होणार. हा नंबर इव्हन आहे का? हो. म्हणजे काउंटला इन्क्रीमेंट होणार, काउंट प्लस प्लस करणार मी. त्याआधी लॉजिक लिहितो मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल लवकरच. आता ह्याच्यामध्ये मी कंडिशन देतो. इफ मी कंडिशन देतो ए ऑफ आय तुमचा, इफ तुमचा ए ऑफ आय ह्याचा मॉड्युलस काय करतो माहिती आहे तुम्हाला? रिमाइंडर मॉड्युलस विथ 2, म्हणजे 2 सोबत जर याला डिवाइड केलं, रिमाइंडर जर तुमचा इक्वल टू 0 राहिला, तुमचा रिमाइंडर जर 0 राहिला, तर काय करणार आपण? काउंटला प्लस प्लस करणार. आता रिमाइंडर 0 कधी राहतो? एखाद्या नंबरचा जेव्हा नंबर सपोज ए ऑफ आय ला म्हणजे ए ऑफ 5 ला मी जर मॉड्युलस 2 केलं, म्हणजेच ए ऑफ 5 ला मी डिवाइड बाय 2 केलं, ए ऑफ 5 ला मॉड्युलस 2 म्हणजेच रिमाइंडर देतो आपल्याला. मॉड्युलस 2 चा अर्थ रिमाइंडर देतो. डिवाइड बाय 2 केलं तर याचा रिमाइंडर काय राहील? 2 2 जा 4 आणि याचा रिमाइंडर 1 राहील. मग याचा रिमाइंडर 1 आहे ना, मग हा रिमाइंडर इथे येतो. मग याच्या जागी मला काय येईल? याचं रिमाइंडर इथं आलं. मग रिमाइंडर इक्वल टू 0 असेल तरच हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ही जर कंडिशन ट्रू झाली तर. आता इथं काय आहे? रिमाइंडर 1 आहे. मग ही कंडिशन ट्रू होत आहे का? नाही, कारण की 1 हा इक्वल टू 0 नाही, म्हणजे 1 हा 0 नाही, म्हणून ही कंडिशन फॉल्स झाली. मग हे एक्झिक्यूट होणार का? नाही. समजत आहे इथं काय गोष्टी झाली ते एक्झिक्यूट होणार नाही. आता तुम्ही काय करणार? याच्यामध्ये काउंटला मी प्लस प्लस करणार आहे. COUNT काउंटला मी प्लस प्लस करणार आहे. प्लस प्लस करणे म्हणजे काय? काउंटला मी इन्क्रीमेंट करत आहे. काउंटची व्हॅल्यू, काउंट नावाच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मी 1 ने वाढवत आहे. काउंट किती? 0 आहे. काउंट आता 1 ने वाढणार. केव्हा वाढणार? जेव्हा ही कंडिशन ट्रू निघाल्यावर. ही कंडिशन ट्रू निघाल्यावरच हे या ब्लॉक मध्ये येणार आणि या ब्लॉक मध्ये आल्यावरच काउंट 1 ने वाढणार. ही कंडिशन कधी ट्रू निघणार आहे? जेव्हा आपला एलिमेंट, ऍरे मधला एलिमेंट हा इव्हन असेल तर. आता या 5 साठी चेक झालं, 5 साठी काय निघाली? ही कंडिशन फॉल्स निघाली, कारण की 1 आले ना. ए ऑफ हे मॉड्युलस हे काय आलं? 1 आलं. मग 1 हा इक्वल टू 0, ही कंडिशन फॉल्स निघाली. मग हे एक्झिक्यूट होणार का? नाही, म्हणजे काउंट तुमचा 0च राहिला. परत इन्क्रीमेंट होणार. कणाचं? आयचं. मग आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाल्यावर काय होणार तुमचं? आय प्लस प्लस होणार. आय प्लस प्लस म्हणजे आयची व्हॅल्यू 0 होती, आता आयची व्हॅल्यू 1 होणार, म्हणजे ए ऑफ 1. आता ए ऑफ 1 म्हणजेच ही व्हॅल्यू तुमची ए ऑफ 1 मॉड्युलस 2, म्हणजे ही व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू सोबत झालं. आता मॉड्युलस कोणासोबत होणार? या व्हॅल्यू सोबत, 6 सोबत होणार. मग 6 सोबत चेक करा. आता तुम्ही परत 6 सोबत चेक केलं जाणार. आता 6 2 3 जा 6, परफेक्ट डिव्हिजन इथं होत आहे. मग रिमाइंडर किती राहत आहे? 0. मग रिमाइंडर 0 राहिलं तर ही कंडिशन इथं रिमाइंडर काय आलं? 0 इक्वल टू 0. ही कंडिशन काय आहे? ट्रू होईल. कंडिशन ट्रू झाली की हे एक्झिक्यूट होणार. काउंट प्लस प्लस होणार, म्हणजे काउंटची व्हॅल्यू 1 ने वाढणार. म्हणजे आता काउंट 1 होणार. इथं पहा, काउंट काय होणार? 1 होणार. काउंट 1 झाला. काउंट 1 झाला. परत आता इन्क्रीमेंट होणार. कोणाचं? आयचं इन्क्रीमेंट होणार ना. हे ब्लॉक झाला, आता हे एक्झिक्यूट झालं. आता इन्क्रीमेंट कोणाचं होणार? आयचं इन्क्रीमेंट झालं. आय काय होणार? 2 होणार. आता 2 सोबत चेक केलं जाणार. ए ऑफ 2 सोबत. ए ऑफ 2 मॉड्युलस 2. ए ऑफ 2 मॉड्युलस 2 म्हणजेच आता कोणासोबत चेक केलं जाणार? 2 सोबत तुमचं. मग ए ऑफ 2 मॉड्युलस 2 म्हणजे 2, आणि हे ए ऑफ 2 काय आहे? तुमचा 8. ए ऑफ 2 ची व्हॅल्यू 8 आहे. मग 2 4 जा 8, याचा सुद्धा काय होईल? परफेक्ट डिव्हिजन होईल. म्हणजे इथं सुद्धा रिमाइंडर काय येणार आहे तुमचा? 0. इथं सुद्धा रिमाइंडर 0, म्हणजे परत कंडिशन ट्रू. काउंटची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट, म्हणजे आता 1 होती काउंटची व्हॅल्यू, आता काय होणार? 2 होणार. समजत आहे का काय काय गोष्टी होत आहेत? काउंटची व्हॅल्यू आता 2 होणार. काउंटची व्हॅल्यू 2 होणार. आता मित्रांनो, काउंटची व्हॅल्यू 2 झाली. परत इन्क्रीमेंट होणार. कशात इन्क्रीमेंट होणार? आय मध्ये. आय काय होणार? आता 3 होणार. म्हणजे ए ऑफ आय म्हणजेच 3. ए ऑफ 3 म्हणजे आता ही व्हॅल्यू 11, ही 11 व्हॅल्यू आता चेक केली जाणार. मग आता कलर वेगळा घेतो. 11 मॉड्युलस 2, ही कंडिशन बरं का, ही कंडिशन थ्रूच हे मल्टिप्लिकेशन, म्हणजे हे जे काही डिव्हिजन होत आहे, ह्या कंडिशन थ्रू होत आहे. या कंडिशन थ्रूच ते डिव्हिजन होत आहे. समजत आहे? आता ए ऑफ 2 म्हणजेच हे. आता याला मी डिव्हिजन करायचा प्रयत्न केला तर मला रिमाइंडर काय येणार आहे? 2 5 जा 10. मला डिव्हिजन बघायचं नाही, ह्याला डिव्हिजन म्हणतात.
आणि याला रिमाइंडर खाली जे असते ते तुम्हाला रिमाइंडर म्हणते. याला रिमाइंडर काय आलंय 0 1 1 रिमाइंडर आलं. म्हणजे आता इथं मला 1 रिमाइंडर आलं. 1 हा इक्वल टू आहे का नाही 0. ही कंडिशन काय आहे फॉल्स होईल. ही कंडिशन फॉल्स आहे म्हणलं काउंट प्लस प्लस होणार का नाही होणार. काउंट टूच राहणार काउंट प्लस प्लस होणार नाही. डायरेक्टली या फॉर लूपच्या इफ जे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहे त्याच्या बाहेर येणार परत इन्क्रीमेंट करणार आयला. आय काय होणार आता आय तुमचा 3 होता आता आय तुमचा 4 होणार. आय ची व्हॅल्यू आता तुमची 4 होणार म्हणजे या नंबर सोबत चेक केलं जाणार आता तुमचं ए ऑफ 4 मॉड्युलस 2. म्हणजेच आता मी परत कलर चेंज करतो. आता ग्रीन कलर घेतो म्हणजे 10 डिवाइड बाय 2 ए ऑफ 4 म्हणजेच याची व्हॅल्यू काय आहे 10 आहे. 10 2 5 जा 10 ह्याचं पण परफेक्ट डिव्हिजन बसत आहे मित्रांनो. म्हणजे रिमाइंडर काय आला तुमचा 0. मग 0 इथं रिमाइंडर आला मग 0 इक्वल टू 0 ही कंडिशन काय निघाली ट्रू निघाली. कंडिशन ट्रू निघाल्यावर सी काउंट हे तुमचा प्लस प्लस होणार. आता 2 होता काउंट आता 3 होणार. शेवटी तुमचा काउंट काय झाला 3 झाला. मग आपली ही कंडिशन फॉल्स होणार कारण की सगळे एलिमेंट्स ॲरेचे झाले ना चेक करून सगळे एलिमेंट झाले. मग ही कंडिशन फॉल्स झाली या फॉर लूपच्या बाहेर होणार. मग या फॉर लूपच्या बाहेर झाले आपल्याला इथं काउंट डिस्प्ले करायचा आहे. आता काउंट कसा डिस्प्ले करायचा आता मी याला रफ करतो. काउंट मला आउटपुटला डिस्प्ले करायचं मग काउंट मी डिस्प्ले करणार सी आउट स्लॅश एन सी आउट इन्सर्शन ऑपरेटर तुमचा देणार स्लॅश एन देणार कारण की नेक्स्ट लाईनला आउटपुट येऊन जावं. आणि टोटल सॉरी इवन काउंट म्हणजे इवन इवन एलिमेंट काउंट. आता मला इथं काउंटची व्हॅल्यू इथं डिस्प्ले करून टाकायची. मग COUNT काउंटची व्हॅल्यू मी इथं डिस्प्ले करून टाकली. कुठं या ठिकाणी इवन एलिमेंट किती आहेत या ह्याच्यात या ॲरे मध्ये ती आपल्याला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होते. आता मी याला रन करतो. पहा एंटर ॲरे एलिमेंट. आता ॲरे एलिमेंट काय काय एंटर केले आपण पहिल्यांदा काय केलं आपण 5 एंटर केलता. काय केलं 3 एलिमेंट आपण इवन एंटर केलते ना मग 5 एंटर केलता. दुसऱ्यांदी 6 एंटर केलता. तिसऱ्यांदी 8 एंटर केलता. चौथ्यांदी 11 एंटर केलता आणि पाचव्यांदी 10 व्हॅल्यू एंटर केली. आता मला काउंट काय यायला पाहिजे 3 यायला पाहिजे. कस काय 3 यायला पाहिजे आपण एक लाईन समजून घेतली ना कस काय 3 यायला पाहिजे कारण किंवा 3 एलिमेंट याच्यामध्ये ह्याचे आहेत इवन आहेत एक हा आणि एक हा. या तिन्हीला परफेक्ट डिव्हिजन बसते काउंटची व्हॅल्यू तुमची 3 आली. पहा 3 आली का काउंटची व्हॅल्यू. सपोज तुमचे एंटर करताना तुम्ही एलिमेंट 4 एंटर केले काउंटची म्हणजे इवन एलिमेंट तुम्ही 4 एंटर केली. इवन एलिमेंट तुम्ही 4 एंटर केले आणि एक तुम्ही ऑड एलिमेंट एंटर केला. कोणता ऑड 5. आता काउंट किती येईल मला 4 येईल. पहा काउंटची व्हॅल्यू काय आली मला 4 येईल कारण की 4 एलिमेंटला 0 0 0 रिमाइंडर येईल आणि एका ह्याला हे येईल काय 1 येईल किंवा परफेक्ट डिव्हिजन त्याचा नाही बसेल. आता मी 5 एलिमेंट काय करतो इवन एंटर करतो. आता मला काय आलं काउंट 5 आलं. मग काउंट करायलंय किंवा या ॲरे मध्ये किती एलिमेंट्स हे तुमचे इवन आहेत ते चेक करायले. आता त्या ॲरे मध्ये किती एलिमेंट तुमचे ऑड आहेत ते जर चेक करायचं असेल तर इथं फक्त एकच चेंज करायचा. इथं नॉट लावायचं नॉट ऑपरेटर नॉट इक्वल टू. आता हे तुमचे इवन होते आता हे तुमचे ऑड साठी चेक करणार ऑड एलिमेंट. आता मी काय करतो ऑडचं काउंट आपल्याला आउटपुटला येऊन जाईल. आता मी जे एलिमेंट आधी इन्सर्ट केले तेच एलिमेंट इन्सर्ट करतो काय 5 त्यानंतर 6 त्यानंतर 8 त्यानंतर 11 आणि त्यानंतर 10. आता पहा मित्रांनो काय आलं मला ऑड किती नंबर आहेत ह्याच्यात 2 नंबर आहेत. कोणते एक तर तुमचा हा एक तर तुमचा हा 11 आणि 5. हे कसं कळालं जर मित्रांनो परफेक्ट डिव्हिजन नाही बसलं म्हणजेच हे काय राहणार 0 शी इक्वल नाही राहणार. मग 0 शी इक्वल नाही राहिलं तरच हे प्लस प्लस होणार त्याच्याशिवाय काउंट प्लस प्लस होणार नाही. समजत आहे कशी प्रोग्रामिंग लँग्वेज चालत आहे कशी चालत आहे. फक्त एकच हा सिम्बॉल चेंज केला एकच ऑपरेटर आपण चेंज केला तर आपल्याला डायरेक्ट इव्हनचं ऑड झालं. बघा काउंट इव्हनचा ऑड आपल्याला भेटला. समजत आहे कसं काउंटचा यूज काय आहे. एखाद्या
प्रोग्राम मध्ये किती गोष्टी कितीदा हा काउंट रन झालाय ते आपल्याला जर फाइंड करायचं असेल, एखाद्या नंबरचा काउंट जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर ते आपल्याला काउंट नावाच्या व्हेरिएबल थ्रू समजून जाईल. समजलं काउंट कसा यूज करायचा, त्यानंतर मी पॅरामीटर्स कसे राहतात तुमचे ते समजले. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. हे लेक्चर खरंच खूप महत्वाचं आहे पुढच्या लेक्चरसाठी आपल्या. कोणत्या स्टॅटिक डेटा मेंबर साठी तुमचा हा लेक्चर महत्वाचा आहे, कारण स्टॅटिक डेटा मेंबर मध्ये आपण पॅरामीटर्स पण यूज करणार आहोत आणि तिथे तुम्हाला काउंट व्हेरिएबल सुद्धा यूज होणार आहे. हा समजत आहे. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त असले चांगले व्हिडिओज प्रोग्रामिंग रिलेटेड चांगलं नॉलेज तुम्हाला भेटून जाते. बाय बाय.